नमस्कार. आज आम्ही आलो आहोत कोल्हापूर येथील सिद्धगिरी मठ अर्थात कनेरी मठ पाहायला. तर मित्रांनो, 10 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी आलो होतो, पण वेळेच्या अभावी सिद्धगिरी म्युझियम पाहू शकलो नाही. सिद्धगिरी म्युझियम हे ग्रामीण जीवनावरती आधारित असा एक उपक्रम राबवलेला आहे. तर यावेळेस आम्ही पुन्हा आलो आहोत आणि सिद्धगिरी म्युझियमच्या बाहेर समोर जो आपण पाहत आहे तर गावाचं स्वरूप दिलेलं आहे या चित्रीकरणामध्ये. आणि छान अशी शाळा, घरे, कौलारू घरे, तसेच दवाखाना, मंदिरे, पाण्याची टाकी, तर गावाची पूर्ण संकल्पना चित्राद्वारे या ठिकाणी उभारलेली आहे. तसंच गावाची वेस या भिंतीद्वारे दाखवलेली आहे, कमान. तर चला मित्रांनो, आता पाहूया आपण सिद्धगिरी म्युझियम. या गुहे सदृश्य भागातून आत जाताच प्राचीन काळात भारतामध्ये होऊन गेलेल्या ऋषीमुनींचे पुतळे या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रत्येक ऋषींचे नाव, त्यांची विद्या, तसेच त्यांचे योगदान यासह आवश्यक ती सर्वसामान्यांना माहीत नसलेली माहितीही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील शिल्पांचा कोरीवपणा व सुबकता पाहून असे वाटते की खरोखरच ही शिल्पे जिवंत आहेत आणि आपण आपल्या डोळ्यांसमोर त्यांचे जीवन पाहत आहोत. या प्रकल्पासारखेच आणखी एक प्रकल्प पुण्यातील हाडशीमध्ये संत दर्शन म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी सुद्धा भारतात होऊन गेलेले थोर संत, महात्मे, ऋषीमुनी अशी अनेक प्रकारची सुंदर कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. ग्रामीण संस्कृतीबरोबर प्राचीन भारतातील ऋषी व त्यांचे योगदान प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडलेल्या सिद्धगिरी म्युझियमची गणना देश पातळीवरील पहिल्या 10 म्युझियममध्ये झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रिप ॲडवायझर या कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर नोंदवलेल्या मतांच्या आधारे सिद्धगिरीचा समावेश देशातील 10 म्युझियममध्ये केला आहे. कनेरी मठाचे अदृश्य काड सिद्धेश्वर यांच्या प्रयत्नातून 2006 मध्ये सिद्धगिरी या नावाने म्युझियम सुरू झाले. 3 टप्प्यांमध्ये विकसित करण्यात आलेल्या म्युझियम मध्ये आरोग्य, विज्ञान, गणित अशा क्षेत्रांमध्ये विविध ऋषींनी दिलेले योगदान त्यांच्या शिल्पांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. या गुहेतील संपूर्ण शिल्पे पाहण्यासाठी कमीत कमी अर्धा तास इतका वेळ लागू शकतो.
गुहेतून आता आम्ही बाहेर पडलोय आणि आता इथूनच सुरू होतोय तो खरा ग्रामीण जीवनशैलीचा प्रवास. ग्राम जीवन संग्रहालय म्हणजे ही एक जुनी स्वयंपूर्ण भारतीय ग्राम संस्कृती आणि 12 बलुतेदार व्यवस्था जिवंत करणारे एक अद्वितीय ठिकाण आहे. हे प्रदर्शन एका खुल्या संग्रहालयाच्या स्वरूपात 7 एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेले आहे. येथे ग्रामीण महाराष्ट्राचे जनजीवन आणि जुन्या काळातील व्यवसाय हुबेहूब मूर्तींच्या माध्यमातून दाखवले आहेत. या संग्रहालयात जुन्या काळातील स्वयंपूर्ण गाव ही संकल्पना दाखवली आहे. पूर्वीच्या काळी गावातील प्रत्येक गरजा गावातच कशा पूर्ण व्हायच्या हे पाहण्यासाठी 12 बलुतेदारांचे अत्यंत जिवंत पुतळे येथे उभारलेले आहेत. मध्ययुगीन काळात गावातील शेतकऱ्यांच्या गरजा भागवणारे आणि गावाचे आर्थिक व सामाजिक चक्र चालवणारे 12 व्यावसायिक म्हणजेच 12 बलुतेदार. येथील शिल्पे व देखाव्यांद्वारे 12 बलुतेदारांचे जीवन आणि त्यांचे काम दाखवले आहे. यामध्ये शेतीची अवजारे आणि लाकडी वस्तू बनवणारे सुतार, लोखंडाची कामे आणि वेळे कुदळ तयार करणारे लोहार, मातीची भांडी आणि माठ बनवणारे कुंभार, चामड्याच्या वस्तू आणि चपला बनवणारे चांभार, लोकांचे केस आणि दाढी कटिंग करणारे न्हावी, कपडे धुण्याचे काम करणारे धोबी, सोने चांदीचे दागिने घडवणारे सोनार, गावातील मंदिराची पूजा आणि व्यवस्था पाहणारे गुरव, पंचांग पाहणारे आणि ज्योतिष्य सांगणारे जोशी, गावाला पाणी पुरवणारे किंवा मासेमारी करणारे कोळी, गावचे रक्षण करणारे आणि गावचे निरोप पोहोचवणारे महार, दोऱ्या व दोरखंड वळण्याचे काम करणारे मांग. या 12 बलुतेदार व्यावसायिकांची समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालत नसले तरीही बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे आपल्या भारतातील जुन्या ग्रामीण जीवनशैलीचा इतिहास जपून ठेवण्यास मदत करत आहे. याखेरीज ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे सुंदर नमुनेही इथे पाहायला मिळतात. यामध्ये वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणी लक्ष्मी देवीचे मंदिर, तालीम, पंचायत कट्टा, कोकणातील चिऱ्याचे घर, शाळा, बाजार कट्टा यांच्या सुद्धा अप्रतिम प्रतिकृती बनवल्या आहेत.
12 बलुतेदारांची शिल्पे पाहून थोडे वरच्या बाजूस आल्यावर लगोरीचा खेळ खेळणारी मुले पाहताना असे वाटते की आपणही त्या खेळात सामील व्हावे. अजून थोडे पुढे चालत आल्यावर या ठिकाणी डोंबरीचा खेळ नजरेस पडतो. या ठिकाणी काही मुली व काही बायका फुगडीचा खेळ खेळताना दिसतात. या ठिकाणी काही गावकरी आपले पारंपरिक खेळ नृत्य सादर करतानाचे शिल्पे आहेत. येथे तलवारबाजी, लाठीबाजी यासारखे युद्धासाठी लागणारे कौशल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पुढे आल्यावर गावातील देवाची पालखीची मिरवणूक पाहायला मिळते. सर्व धर्माचे लोक पालखीमध्ये सामील होऊन सर्व धर्म समभाव हा संदेश या चित्रांमधून दिसून येतो. या ठिकाणी काही दुकाने मांडण्यात आली आहेत. यामध्ये टोपल्या बनवणारे, पंचांग भविष्य पाहणारे, फोटो स्टुडिओवाला, मिठाईवाला, नारळवाला आणि हारवाला अशी काही दुकाने या ठिकाणी मांडली आहेत. दुकानांच्या अगदी समोरच एक विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. येथे एक भला मोठा रथ गावकरी ओढतानाचे चित्र साकारलेले आहे. रथाच्या अगदी मागोमाग कारसिद्धेश्वराचे मंदिर बांधले आहे. थोडे वर येताच अजून काही दुकाने मांडण्यात आली आहेत. यामध्ये जिलेबीवाला, चादरवाला, खुरपे बनवून देणारा, फळवाला, वाद्य विक्रेते अशी अनेक दुकाने पाहायला मिळतात. या संग्रहालयाची संकल्पना मठाचे 27वे मठाधिपती श्री अदृश्य कारसिद्धेश्वर महाराज यांनी मांडली आणि जुलै 2007 मध्ये याची सुरुवात झाली. सिद्धगिरी मठाला सुमारे 1400 वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह 4 राज्यांच्या सीमावर्ती भागात रेवणसिद्धी, अमोघसिद्ध, मरसिद्ध, करिसिद्ध, हालसिद्ध, वेताळसिद्ध यासारखे अनेक सिद्ध होऊन गेले आहेत. त्यांच्या नावाचे संप्रदायही निर्माण झालेले आहेत. यापैकी कारसिद्ध हे सिद्ध पुरुष आहेत. या संप्रदायाचे मूळ स्थान म्हणजेच कनेरी मठ. बालब्रह्मचारी उत्तराधिकारी या मठाचा अधिपती म्हणून निवडला जातो. 7व्या शतकापासून ही परंपरा आहे. त्यानुसार सध्याचे अदृश्य कारसिद्धेश्वर महाराज हे 49वे मठाधिपती आहेत. देशभरात मुंबई, पुणे, रत्नागिरी, गोवा, उत्तर कर्नाटकातही काही गावांसह 350हून अधिक ठिकाणी
काडसिद्धेश्वरांची मठ मंदिरे आहेत. संन्यासी परंपरा असणाऱ्या या मठाच्या अनुयायांचा मोठा वर्ग आहे. राजे महाराजांच्या काळात मठांना अनेक एकरात जमीन मिळालेली होती. मात्र इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मठाच्या जमिनी सरकार जमा झाल्या. परंतु 1952 मध्ये मठाचा ट्रस्ट झाल्याने कण्हेरीचा मठ आजही कार्यरत आहे. 300 एकरात पसरलेल्या या मठाचा मूळ उद्देश धर्मप्रसाराचा आहे. पहाटे 5 वाजता, सकाळी 11 वाजता आणि दुपारी 2 वाजता आणि चतुष्काल पूजा संपन्न होत असते. याशिवाय मंदिरात नित्य भोजन, रुद्राभिषेक आणि अन्नछत्र सुरू असते. दासबोध, प्रमाण ग्रंथ आणि त्रिकाळ भजन हे या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. हे संग्रहालय रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुले असते. येथे प्रवेशासाठी प्रौढ व्यक्तींना 250 आणि लहान मुलांसाठी 150 रुपये इतका दर आकारला जातो. संपूर्ण परिसर खूप मोठा असल्याने शांतपणे पाहण्यासाठी तुम्हाला किमान 4 ते 5 तास लागतात. तुम्हाला कुटुंबासोबत आणि लहान मुलांसोबत एका दिवसाची छान सहल करायची असेल तर कोल्हापूरमधील हे ठिकाण सर्वोत्तम आहे. चला तर मग हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो आणि भेटतो पुन्हा एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.